बनावट बियाणापासून शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाकडून 14 भरारी पथकांची नियुक्ती. जिल्ह्यात 14 नियंत्रण कक्षही उभारले. कृषी विभागासंदर्भात काही तक्रारी असल्यास शेतकऱ्यांनी संपर्क साधण्याचे जिल्हा कृषी अधिकारी पुरुषोत्तम अंगाईत यांचे आवाहन. खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट बियाणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक होत असते. परिणामी शेतकऱ्यांवर दुबारा पेरणीचं संकट ओढवण्याची शक्यता असल्याने ही शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने पावले उचलली आहेत. बुलढाणा जिल्ह्यात 14 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून 14 ठिकाणी नियंत्रण कक्ष देखील कार्यान्वित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची अधिकृत बियाणे विक्रेत्याकडूनच बियाणाची खरेदी करावी. एक विशिष्ट बियाणाच्या संदर्भात आग्रह धरू नये तर खताची लिंकिंग करण्यासाठी विक्रेत्याकडून जबरदस्ती होत असल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी असे आवाहन कृषी विभागाने करण्यात आलेले आहे. बुलढाणा माझा न्यूजसाठी प्रकाश जेवघाले, बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2025च्या खरीप हंगामामध्ये साधारणपणे 7,41,357 हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे. पेरणीच्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यामध्ये आवश्यक असलेले बियाणं प्रामुख्याने कपाशी बियाणे आणि सोयाबीन बियाणे ही प्रमुख पीक आहे. कपाशी बियाण्याची मागणी 9,39,975 पाकिटांची असून सद्य परिस्थितीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 4,19,570 पाकिटे उपलब्ध झालेली असून उर्वरित पाकिटेसुद्धा येत्या 4 ते 5 दिवसामध्ये सर्व कृषीनिविष्ठा विक्रेते दुकानदाराकडे उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्या खताची मागणी ही 1,71,500 मेट्रिक टन असून आपल्याला कृषी आयुक्तालयाकडून 1,84,560 मेट्रिक टन खताचं आवंटन मंजूर करण्यात आलेलं आहे. त्यापैकी मे महिन्यामध्ये 34,906 मेट्रिक टन खतं उपलब्ध होणे अपेक्षित असून त्या तुलनेत 30,100 मेट्रिक टन खतं आपल्या जिल्ह्याला उपलब्ध झाले असून आज रोजी जिल्ह्यामध्ये 1,06,720 मेट्रिक टनाचा खतसाठा उपलब्ध आहे. खताच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने करून DAP आणि युरिया या खतासोबत जरी कुठलेही कृषीनिविष्ठा विक्रेता आपणास कुठल्याही इतर सूक्ष्म मूलद्रव्य म्हणा किंवा इतर कुठल्याही खताची जर सक्ती करत असेल तर त्याची आपण तक्रार टोल फ्री क्रमांक तसेच तालुकास्तरीय भरारी पथकाकडे करू शकता. जिल्ह्यामध्ये आज रोजी 14 भरारी पथकं कार्यरत आहे. 13 तालुक्यामध्ये 13 भरारी पथकं आणि एक जिल्हास्तरीय भरारी पथक. प्रत्येक भरारी पथकाचे दूरध्वनी क्रमांक कृषीनिविष्ठा केंद्राच्या नोटीस बोर्ड शेजारी लावलेले आहे. शेतकऱ्यांना निविष्ठाविषयी कुठल्याही स्वरूपाची तक्रार असल्यास त्यांनी त्याशी संपर्क करावा किंवा तालुका कृषी अधिकारी अथवा पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याशी तक्रार दिल्यास त्या दुकानदारावर निश्चितपणे कारवाई केली जाईल.